नमस्कार मित्रांनो, विवेक कुसरकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण एसटी महामंडळ भरतीविषयी बोलणार आहे, जे आपल्याकडे अपडेट आलेले आहे। कारण की एसटी महामंडळ भरतीविषयी जे आपल्या चॅनलवर आपण निवेदन दिलं होतं, खूप मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना सांगितलं होतं मी की निवेदन तुम्ही सगळ्या प्रादेशिक विभागामध्ये राजकीय नेते मंडळींना, खासदार, आमदार सगळ्या नेते मंडळींना द्या आणि ही भरती कायम स्वरूपाची झाली पाहिजे म्हणून आपण खूप जास्त प्रमाणात प्रयत्न केले मित्रांनो। पण कसं असते, नाईलाज असतो, म्हणून मी तुम्हाला हजार वेळा सांगितलं की एका माणसाने केलेला प्रयत्न, लक्षात असू द्या, एका माणसाने केलेला प्रयत्न आणि 100 लोक त्याच्यासोबत जर चालत असतील तो प्रयत्न, या दोन्हीमध्ये फरक आहे। जर 100 लोकांनी जर निवेदन दिले असते मित्रांनो, तर 100% ही भरती आपली कायमस्वरूपी झाली असती। पण खूप मुलींनी खूप जणांनी प्रयत्न केले, असं नाही की प्रयत्न केले नाही, म्हणून खूप जणांनी प्रयत्न केले। पण आपण कुठंतरी कमी पडलो की बाबा नाही, आता ही भरती आपण कायमस्वरूपी करू शकत नाही। कारण की मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, कायमस्वरूपी होण्यासाठी जे नाही ते आपण निवेदन काढलं, सगळ्यांना ओरडून सांगितलं की बाबा तुम्ही सगळ्यांनी निवेदन द्या, सगळ्यांनी निवेदन द्या। खूप आरडाओरडा केला की सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, सगळ्या ठिकाणी सांगा, सगळे जागृत झाले पाहिजेत। कारण की 17,000 प्लस जागा या जर कंपनीच्या घशात पडल्या तर नंतरला करार पद्धत ही कधी तुम्हाला कामावून काढून टाकतील हे सांगता येणार नाही। मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं मित्रांनो, पण कोणी आपलं ऐकलं नाहीये। बघा आता मेन मुद्दे कोणते येतं, 17,000 प्लस जागा आहेत, ही कंपनीच्या घशात या जागा जाणार, त्यात काही शंका नाही आता। कारण की खूप आता जे सध्याची परिस्थिती बघितली, सगळे निवेदनची अपडेट घेतली तर कुठेही आता निवेदन दिलेलं नाही। जे पहिले अगोदर दिले होते 2-3 हप्ते अगोदर तेच निवेदन, बाकी कुठेच कोणी निवेदन आतापर्यंत दिलेलं नाही, जे आता अपडेट आम्हाला भेटलेली त्यानुसार मी तुम्हाला सांगतो। पण आता पण आपली वेळ गेली नाही, पण आता इलाज नाहीये। तर 25 नोव्हेंबर बघा, ही तारीख लक्षात ठेवा, 25 नोव्हेंबर ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा। तर का लक्षात ठेवा माहितीये का, 25 नोव्हेंबर टेंडर भरायची शेवटची तारीख आहे। ज्या कंपन्या एसटी महामंडळाच्या ज्या टेंडर भरतील ही कंपन्यांसाठी सगळ्यात शेवटची तारीख आहे 25 नोव्हेंबर। 25 नोव्हेंबर ही तारीख आहे आणि 5 डिसेंबरला, किती, 5 डिसेंबरला आपल्याला माहित होईल की कोणत्या कंपनीला एसटी महामंडळाचं टेंडर भेटलेलं आहे आणि कोणती कंपनी भरती घेणार आहे। आता कंपनी काय करेल माहितीये का, की ज्या कंपन्या आता 25 नोव्हेंबर म्हटल्यावर 25 नोव्हेंबर पर्यंत त्यांना तारीख देण्यात आली होती आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सरळ सांगितलं होतं की नाही आम्ही ही भरती परमनंट करू, पुढे असे बोलले होते। आश्वासन तर सगळे देतात राजकीय लोक, हे तुम्हाला पण माहिती आहे। आश्वासनामध्ये राजकीय लोकांचा कोणी हात धरू शकत नाहीये, कारण सगळे आश्वासन देतात। पण टायमावर हेच झालं ना, टेंडर निघालं, 25 तारीख जी आहे, अपडेट जी आता आलेली आहे, आपण ऑफिशियल वेबसाईट एसटी महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघितलं तर 25 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे टेंडर भरण्याची, बरोबर। आणि आता कोणाला भेटणार ते टेंडर हे 5 डिसेंबरला आपल्याला कळेल। कधी, 5 डिसेंबरला आपल्याला कळेल कोणाला भेटणार आहे। आणि 5 डिसेंबरला जे कंपनीला टेंडर भेटेल लगेच ही भरती चालू होऊन जाईल, त्यात काही शंका नाहीये। बघा, निवेदन देण्यासाठी मी सगळ्यांना सांगितलं होतं मित्रांनो, निवेदन द्या निवेदन द्या, सगळ्यांना बोललो होतो। आता जे मित्र मैत्रिणी सगळ्यांचे खरंच मी आभार मानतो की ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना निवेदन दिले। चालेल, आपल्याला काय सक्सेस आलं नाही असं नाही, पण आपण प्रयत्न केले ना, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण कसं आहे माहितीये का, की या जगामध्ये कसे तर लोक फक्त बघणार आहेत, झोपेचं सोंग घेणारे मुलं मुली खूप आहेत, खूप जण आहेत। त्यांना हे कळत नाहीये की करार पद्धतीची ही भरती जर झाली तर कंपनी आपल्याला कधी कामावून काढून टाकेल हे कोणीच कोणाला सांगता येत नाहीये। म्हणून तुम्हाला मी अपडेट म्हणून आता हे सांगतोय की आता 25 नोव्हेंबरला आपल्याला कळेल की बाबा हे कोणत्या, म्हणजे 25 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे टेंडर भरण्याची। त्याच्यानंतर हे टेंडर कोणाला भेटणार आहे, कोणाला भेटला आहे हे 5 डिसेंबरला आपल्याला कळेल। किती, 5 डिसेंबरला आपल्याला कळेल। आणि जागा कमी नव्हत्या। आता बघा, निवेदन मी तुम्हाला सगळ्यांना द्यायला लावलं होतं, पण कोणी, खूप जणांनी दिलं, पण खूप जणांशी फक्त बघण्याची भूमिका घेतली खूप जणांनी। आता 3 वर्षाचा करार असणार आहे। किती वर्षाचा, 3 वर्षाचा। लिपिक पदासाठी असेल, ड्रायव्हर पदासाठी असेल, वाहक पदासाठी असेल, या जे 3 वर्षाचा करार होतो। पण एवढं लक्षात ठेवा, मी त्यावेळेस पण तुम्हाला तेच वरडून सांगितलं, आता पण तेच वरडून सांगतो, तुम्हाला 30 दिवस ठेवतील, 3 वर्ष ठेवतील किंवा 30 दिवस ठेवतील का 3 दिवस कामाला ठेवतील ते तुम्हाला नंतरला कळेल। कारण की करार पद्धत कशी असते माहितीये का, करार पद्धतीनुसार फक्त 1 दिवस कामाला ठेवलं, बरोबर, नोटीस न देता तुम्हाला कामावरून काढून टाकलं, काय झालं, कामावरून काढून टाकलं, कामावरून काढून टाकले, बरोबर। मग तेव्हा तुम्ही काय करणार आहे, कामावरून जर तुम्हाला काढून टाकले तर तेव्हा तुम्ही काय करणार आहे, काहीच करणार नाही ना। तुम्हाला नोटीस न देता 30 दिवस, बघा 3 वर्ष तुम्हाला काय सांगितलं की 3 वर्ष आम्ही तुम्हाला करानुसार कामावर ठेवू। आता तुम्हाला नोटीस न देता जर 30 दिवसात तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर तेव्हा तुम्ही काय करणार आहे, तेव्हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आठवेल। आणि जे जे मित्र मैत्रिणी माझा व्हिडिओ बघतात
त्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एसटी महामंडळासाठी भरती ही कायमस्वरूपी व्हावी याच्यासाठी किती प्रयत्न केले, ह्या सगळ्यांना माहिती आहे, जे माझे व्हिडिओ बघतायत. पण जे नवीन असतील चॅनलवर, त्यांना माहित नसेल तर कृपया त्यांना सांगतो, तुम्ही एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा एसटी महामंडळ विषयी. कारण की सगळं निवेदन तयार केलं, बरोबर, सगळं निवेदन तयार केलं. फक्त तुम्हाला काय करायचं होतं, ते निवेदन प्रादेशिक विभागामध्ये राजकीय नेत्यामध्ये म्हणजे आमदार खासदार या लोकांना तुम्हाला निवेदन द्यायचं होतं. दुसरं काहीच नाही करायचं, फक्त त्यांना निवेदन द्यायचं होतं. पण आता कुठंतरी असं म्हणजे आता जी अपडेट आपल्याला माहिती भेटली त्या माहितीनुसार या एका हप्त्यामध्ये कुठंच कोणत्याच प्रादेशिक विभागामध्ये अजून निवेदन आता गेलेलं नाहीये. म्हणजे जे पहिले निवेदन दिले तुम्ही तेवढेच निवेदन गेलेत, बाकी कोणत्याच प्रादेशिक विभागामध्ये निवेदन केले नाहीत मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो 25 नोव्हेंबरला ही शेवटची तारीख आहे टेंडर भरण्याची. त्याच्यानंतर 5 डिसेंबरला आपल्याला कळेल, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे एसटी महामंडळाच्या. 5 डिसेंबरला आपल्याला कळेल की हे टेंडर कोणाला भेटलेलं आहे, कोणत्या कंपनीला भेटलेलं आहे. क्रॅस्टरला भेटलेलं आहे, स्मार्ट कंपनीला भेटलंय, कोणत्या कंपनीला भेटलंय ते आपल्याला 5 डिसेंबरला कळेल. आणि आता कसं आहे, दुसरा इलाज काहीच नाहीये. आता फक्त एकच पद्धत राहणार, ती म्हणजे कोणती, करार पद्धत. हे लक्षात असू द्या. 3 वर्षानंतर बघा, 3 वर्ष जेव्हा तुम्ही काम करणार ना, त्याच्यानंतर काय करणार तुम्ही ते स्वतःला प्रश्न विचारा. माझ्या बोलण्याचा काही मूर्ख लोकांना जरी राग येत असेल की नाही गड्या भरती होऊ द्या, माझं पण म्हणणं तेच होतं, भरती होऊ द्या. फक्त ही भरती एसटी महामंडळ थ्रू कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे. करार पद्धत ही आलीच नाही पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट बेस हा कुठंच नाही आला पाहिजे. आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये कोणतीही नोकरी होते ती करार पद्धत ही आलीच नाही पाहिजे. फक्त आपला एवढंच म्हणजे हे होतं की बाबा करार पद्धत महाराष्ट्रातून निघून गेली पाहिजे. म्हणून आपण खूप प्रयत्न केले. निवेदन पण जेवढे मुलींनी निवेदन दिले त्या सगळ्यांचे आभार. आपण प्रयत्न केले, प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य होतं. प्रयत्न अंगी परमेश्वर असतो हे आपण बघितलं. पण आपल्याला जेवढ्या लोकांची साथ भेटायला पाहिजे होती निवेदन देण्यासाठी, तेवढ्या लोकांची मित्रांनो साथ नाही भेटली. पण काही इलाज नाहीये. पण ज्या मित्रांना फॉर्म भरायचा असेल, आता एसटी महामंडळाच्या ज्या जागा निघतील 5 डिसेंबर नंतर आपल्याला कळेल की कोणाला टेंडर भेटलेलं आहे आणि कोणती कंपनी ही भरती घेणार आहे ते आपल्याला कळेल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो 3 वर्षाचा करार होणार आहे. पण असं पण होऊ शकतं, जर करार पद्धतीनं कंपनीवर जर समजा एसटी महामंडळ थ्रू समजा मंत्रिमंडळाने जर काही निर्णय घेतला की आम्ही ज्या मुलींना घेतलेले करार थ्रू त्यांना आम्ही कायमस्वरूपी करायचं ठरवलं, असं जर सरकारच्या मनात निर्णय जर आला तर अतिउत्कृष्ट, खूप चांगली गोष्ट आहे. पण सरकारच्या मनात येण्यासाठी आपल्याला पण त्यासाठी धडपड करावं लागेल मित्रांनो. नाहीतर तुम्ही आता कसं आहे, आता बघण्याची भूमिका घेतली तुम्ही सगळ्यांनी. जे नवीन असतील ना चॅनलवर आपल्या, त्या सगळ्यांना सांगतो मी निवेदन तयार केलं. आपल्या निवेदन बघा, निवेदन टेलिग्राम चॅनलवर आपल्या, हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, बरोबर. हे बघा, विवेक कुसळकर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जे मित्र मैत्रिणी टेलिग्राम चॅनलला जॉईन असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलवर निवेदन टाकलेले आहे आपण, बरोबर. हे निवेदन या चॅनलवर टाकलेले, विवेक कुसळकर ही टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलवर आपण निवेदन टाकलेलं आहे. आणि निवेदन टाकलेले फक्त तुम्हाला त्याची प्रिंट करायची होती आणि प्रादेशिक विभागामध्ये राजकीय लोकांना तुम्हाला फक्त द्यायची होती की ही भरती कायमस्वरूपीची झाली पाहिजे. आणि जागा कमी नाही, जागा टोटल 17,000 प्लस जागा आहेत मित्रांनो. एवढं तुम्ही विचार करा. कारण की कसं आहे, महाराष्ट्र शासनाने जे परिवहन मंत्री आहेत, बरोबर, महाराष्ट्र राज्याचे प्रतापराव सरनाईक, त्यांनी सरळ सांगितलं की खूप मनुष्यबळांची कमी आहे एसटी महामंडळामध्ये, आम्ही आता भरती काढतोय कायमस्वरूपी पण करणार. कारण मीटिंग झाली होती तेव्हा ते आश्वासन दिलं, नंतरला डायरेक्ट एका हप्त्याने टेंडर काढलं. त्याच्यावरूनच तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे होतं. मग तेव्हापासून हा मुद्दा आपण उचलून धरला आणि निवेदन बनवलं. फक्त तुम्हाला निवेदन सगळ्यांना द्यायचं होतं. आम्ही पण प्रयत्न केले, आम्ही सगळीकडे निवेदन दिले आणि ज्या मित्र मैत्रिणींना सांगितलं त्यांनी पण निवेदन दिले. पण कुठंतरी निवेदनाची संख्या कमी पडलेली आहे. म्हणून ही भरती आता करार पद्धतीची होऊ शकते. पण आपण आता पण सांगतो, जेव्हा ही करार पद्धतीची भरती कोणत्याही कंपनीला जेव्हा टेंडर भेटेल तरी पण आपले प्रयत्न चालू राहतील की ज्या मुलांना हे घेतील त्या मुलींना सगळ्यांना परमनंट करण्यात यावं. एवढंच आपलं ते निवेदन थ्रू आपण नंतरला देऊ. ज्या टायमाला ही भरती निघेल, आता 25 तारखेला कळेल, 25 नोव्हेंबरला ही शेवटची तारीख आहे टेंडर भरण्याची, 25 नोव्हेंबर. त्याच्यानंतर 5 डिसेंबरला कळेल की कोणत्या कंपनीला टेंडर भेटलेले आहे. आणि याच्यानंतर पण मी सगळ्यांना सांगतो की याच्यानंतर पण माझे प्रयत्न चालू राहतील. आणि माझ्यासोबत प्लीज तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जरी तुम्ही एसटी महामंडळामध्ये भरती झालात तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत उभे राहा आणि सगळ्यांनी प्रयत्न करा की ही भरती तुम्ही सिलेक्शन जरी झाला तरी ही भरती तुम्हाला ज्या पदासाठी घेतलेला आहे त्या पदासाठी तुम्ही कायमस्वरूपी तिथे राहावं. याच्यासाठी सगळ्यांनी निवेदन देण्याची प्रक्रिया आपण पुढे अजून राबवू, त्यात काही शंकाच नाही.
कारण की तुम्ही ज्या पदावर रुजू होणार त्या पदावर तुम्हाला कायमस्वरूपी कशा प्रकारे करण्यात येईल याच्यासाठी आपला लढा हा चालूच राहील। म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल, या व्हिडिओ थ्रू जर कोणी जागृत होत असेल की कोणाला वाटत असेल की बाबा ही भरती कायमस्वरूपी व्हावं, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।